हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार। बरेच आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या गावं ईश्वरच्या प्रार्थना। तर बघा राशा सकाळ सकाळमध्ये उठून जाते, 6 वाजता उठून जाते ती। तर तिला पण सांभाळावं लागतं आणि आम्हाला आवरावं पण लागतं। अशी मस्ता करत असते ती। आता केस वगैरे धुतली, मेहंदी लावायची मला, त्यासाठी धुवून घेतली। नंतर मेहंदी लावल्यानंतर शॅम्पू वगैरे काही लावता येत नाही आणि माझे केस वगैरे काही सफेद वगैरे नाही, पण मला आहे ना आवडतं मेहंदी लावायचं म्हणून मी लावत असते। इथे दिसतात थोडं पुढे पुढे, पण मला मेहंदी लावायचं आवडतं म्हणून लावत असते मी। तर चला, सर्व काय आवडून झालेले, साडा रांगोळी, केस पण धुतले गेले, चहा पाणी पण झाली। आता राशाला खेळवते, नंतर स्वयंपाकाला मग। तर चला, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा। ज्या काही नवीन ताई असतील त्यांनी सबस्क्राईब करा। आज तुम्हाला ना माझी पुतणी सोने तिचा हात निघाला, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। इथं परी खेळत होती कॉट पलंगवर, वरून अचानक साप पडला। मग सगळेच अचानक घाबरून गेले सापला पाहून। मग सर्पमित्राला बोलावलं, मग तो सर्पमित्र आता शोधतोय साप। हे बघा, इथं कॉटमध्येच घुसला तो। सर्व काय गाद्या गोधड्या सर्व काय काढतोय तो भाऊ इथं सर्पमित्र। तर बघा कुठं घुसून बसला होता आणि कुठं सापडला। आता इथे तर नाहीये, इथं सर्व काय काढलं। हे पण काढलं। आणि कसं आहे ना, लहान लहान पोरी आहेत आणि त्या रात्रीच्या टायमाला खाली झोपतात, त्यासाठी मग भीती होती त्यांना, त्यासाठी मग सर्पमित्राला बोलवलं। आणि आता श्रावण महिना आहे, त्याच्यामुळे मारता पण येत नाही आणि सापाला कधीच मारायचं नसतं, कारण की तो त्यांच्या वस्तीमध्येच आपण राहतो, आपण नाही ते नाही आपल्या वस्तीत येत। ही म्हणजे त्यांचीच वस्ती आहे, पण आपण कसं आहे त्यांच्या वस्तीमध्ये आपण घरं बांधतो, ते आपण राहतो, मग ते पण बिचारे कुठे जाणार। त्यासाठी मग सर्पमित्राला बोलून, तो लहान असो, छोटा असो, मोठा असो, कितीही छोटा असो, पण सर्पमित्रालाच बोलवायचं। ते बरोबर पकडून मग त्यांच्या जागेवर त्यांना सोडून देतात। आणि हा बघा साप तर छोटासा आहे, पण अगदी म्हणजे बघा त्याची फण तर बघा तुम्ही कसा फण काढतोय तो, पण तरीसुद्धा मग हवा लागतं असं मोठा होतो तो, त्यासाठी मग पकडावं लागलं। लहान लहान मुली खाली झोपता, मग एखाद्याच्या कानामध्ये घुसला काय, पण ते सर्पमित्राने बरोबर पकडला आणि असा बाटलीमध्ये त्याला टाकला। तर बघा इथं आता आमच्या घरी बोलवलं त्या भाऊला, राकेशचा मित्रच होता तो, आणि बाटलीमधून निघायला करतोय। तर बाटलीला थोडा वेळ बसला, त्याला जायचंच होतं, तो म्हणे जेवण मी लगेच सोडेल म्हणे, पण मग आमच्या घरी बसला म्हणून बाटलीला थोडे 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 त्याने टाचन पिनाने होल पाडलं, म्हणजे त्याला श्वास घ्यायला थोडी जागा होईल। व सगळ्या बाटलीला असे थोडे थोडे छेद पाडले त्याने सुईच्या साह्याने, आणि बसला। मग तो 5-10 मिनटं राकेशशी गप्पा मारल्या त्याने, नंतर मग गेला, सोडला असेल मग जंगलामध्ये। हा बघा कसा दिसतोय बाटलीमध्ये तो, हा बघा।
म्हणजे एवढा होता तरी पण मग असं गाद्या गोधडांमध्ये कसं असतं ना, भीतीच वाटते ना, त्यासाठी मग त्याला पकडला. तर चला, छोटा असो की मोठा साप तो सापच राहता. या जागेवर जर मोठा साप राहिला असता तर काय अनर्थ घडला असता. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय बाय. छोटासा साप मी